नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या खूप हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भागवत कवाडी हे जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत, हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. हे जे आंदोलन आहे हे 3 तारखेपासून म्हणजे आजपासून जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, 3 ऑगस्ट पासून. आणि जोपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच असणार आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भागवत कवाडी यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये त्यांच्या 2-3 मागण्या ज्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण थेट त्यांना फोन लावू आणि त्यांच्याशी बोलू. आणि आपले हिंगोली जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचं नाव आहे, तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे, भागवत कवाडी तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. ठीक आहे, त्यांनी कुठं आंदोलन केलेलं आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. आणि त्यांच्यासोबत सगळ्या जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत तर ते उपस्थित आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. तर आता आपण कुठलाही वेळ न दवडता आपण थेट भागवत कवाडी यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, कोणत्या संदर्भाने ते आंदोलनाला बसलेले आहेत, काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर त्यांच्याशी बोलूयात, त्यांच्याशी चर्चा करूयात. ठीक आहे, आपण भागवतला कॉल करूयात, बोलूयात भागवत सोबत. हॅलो, हा भागवत सर, मी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि त्याच्यामध्येच तुम्हाला फोन केलेला आहे. व्हिडिओ कॉल करू की साधाच राहू देऊ? व्हिडिओ कॉल करा चालेल. ओके, म्हणजे तुम्हाला मला दाखवता येईल मुलांना. ओके, हे आता थोडंसं त्या ठिकाणी अंधार आहे, परंतु मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो भागवत सरांना. भागवत सर, नेमकी काय अडचण आहे, काय मागण्या आहेत तुमच्या, कशाला उपोषणाला बसले उगाच? उपोषण सर, तर महाराष्ट्रातील 1,34,000 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन फसवणूक केली आहे अशा दबार मंत्री, कॅबिनेट मंत्री असे मंगलप्रभात लोढा यांचा प्रथम तर राजीनामा ही माझी प्रथम मागणी राहणार आहे. बरं, तुम्ही पडेल का, म्हणजे तुम्ही सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी बांधवांना दिसाल? हा, छान छान, आता दिसून राहिले तुम्ही. हा, मग भागवत सर तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? मागणी प्रथम तर मंगलप्रभात लोढाची राजीनामा आणि मागणी क्रमांक 2 की ज्या आस्थापनेत ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं तो अनुभव त्याच कामी तिथंच वापरण्यात यावा आणि तिथंच त्या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्यात यावा. बस, दुसरी 2 मागण्या माझ्या. बरं, तुम्ही आज पहिल्या दिवशी आंदोलनाला बसले आहात, प्रशासनाकडनं काही तुमच्यासोबत बोलणं झालं, तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला? हो, आज सकाळपर्यंत आलेले पूर्ण टीम आली कौशल्य विभागाची. त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा माझ्यासोबत केलेला आहे. समजा सगळ्याच गोष्टी पत्र 2-3 वेळेस दिले तर पण त्यात काही समाधानकारक उत्तरच नाही. त्यांचं म्हणणं आहे तर मी ते म्हणले मला पत्र पाठवा, त्याच्यात जर असेल काही तर मी त्याच्यातून 2-3 पत्र पाठवा मला, त्याच्यातून जर सगळ्या महाराष्ट्रात जर महाराष्ट्रात जर निघत असेल तर मी काढलेले आहेत. तुम्हाला काय वाटते की पत्र आउटसोर्सिंगचे कधी निघतात आणि कधी निघत नाहीत याबद्दल विद्यार्थ्यांना काही माहिती नसते. आणि आउटसोर्सिंगच्या ज्या काही कंपन्या आहेत ते काय करतात, स्वतःच्या जवळचं ओळखीचं मनुष्यबळ जे आहे त्यांनाच भरती करतात. हो, मग त्याची माहिती विद्यार्थ्यांना ते पत्र निघालं आणि त्यासोबत मॅच मेकिंग पोर्टल जर सुरू झालं, मॅच मेकिंग पोर्टल असं आहे की जे समजा जसं आता आपल्याला प्रशिक्षणार्थी बांधवांना सध्या जर कोणत्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते माहिती पडतं की बा आपण, तर तशी माहिती जर विद्यार्थ्यांना मॅच मेकिंग पोर्टलच्या माध्यमातून पत्राचा उपयोग होईल, अन्यथा ते काही फायद्याचं राहणार नाही. म्हणजे मी जर तुम्हाला भागवत सर म्हटलं की आपण भेटू, सोमवारी भेटू असं जर मी तुम्हाला म्हटलं तर मरे लोक होणार नाही, कारण की मी तुम्हाला ना स्थळ सांगितलं ना ठिकाण सांगितलं. म्हणजे
वेळ नाही सांगितली आणि ठिकाण नाही सांगितलं की माझी भेट होणार नाही. फक्त आपण असं म्हटलं की सोमवारी भेटू, पण पुणे, मुंबई, दिल्ली, हिंगोलीत कुठं हे तर माहिती नाही ना. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे दोन गोष्टी माहिती पाहिजेत. एक म्हणजे आपण भेटणार आहोत की नाही, एक ठिकाण आणि वेळ. तर हे जर समजा असं झालं किंवा हा या पत्राचा उपयोग करा, तर हे फक्त झालं एक आहे. पण कुठं आणि कसं हे जर माहिती नसलं तर फायदा होणार नाही. तर फायदा होईल. माझं वैयक्तिक मत या संदर्भामध्ये असं आहे. मी तर त्यांना कायमच्या रोजगाराची दिलेली आहे. मी म्हणलं सर मला कायमचाच रोजगार द्या. आणि जसे तुम्ही मागे 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि तिथंच वाढीव 5 महिने गेले, तसे आम्हाला आणखी 5 महिने वर्ष हो का 10 वर्ष हो असं काहीतरी वाढ करा, कंत्राटी करा, काहीतरी करा. पण जिथं आतापर्यंत होते तिचा अनुभव तिथं कामी आला पाहिजेत. कारण की आता हॉस्पिटलमध्ये गेलेले लोक आहेत म्हणलं साहेब, त्यांनी इंजेक्शन आणि ते सलाईनचा आणि पेशंटची व्यवस्था कशी घ्यायची हे प्रशिक्षण घेतलं. पण त्यांनी आता काय घरी दवाखाना खोलायचा का? काही महामंडळमध्ये होते म्हटलं त्यांनी, मग आता काय घरी एसटी पैठण खोलायचं का? आता जे शाळेवर शिकवत होते त्याला 2-2 वर्ष सांभाळलेत म्हणलं, मग त्यांना आता काय शाळा खोलायच्या का, संस्था खोलायच्या का घरी? बरोबर. म्हणजे शासनाने प्रशिक्षण दिलं कुठल्या अंदाजे? म्हणजे ते म्हणतात की सर शासनाने जे अनुभव दिला तुम्हाला तो भविष्यात कामी येणार आहे. म्हणलं आम्ही शाळा शिकलो आतापर्यंत, तर ते लघुकोण त्रिकोण हे काय आयुष्यात कामी येणं म्हणलं, हे प्रशिक्षण कुठून कामी येणार आहे? बरोबर बरोबर. काहीच आम्ही आतापर्यंत शिक्षण घेतलं ते सुद्धा कामाला येणं म्हणलं आयुष्यात, तर हे प्रशिक्षण कशा बेसवर दिलं शासनानं आम्हाला? तुम्ही फक्त आमचा निवड वापर केलेला आहे. त्याच्यामुळं मंगलप्रभात दोडा सरांनी आम्हाला राजीनामा द्यावा आणि या पदमुक्त होऊन दुसरा कुठेतरी मराठी माणूस या पदावर यावा. तो मराठी भाषेत मराठी मुलांच्या मराठी विद्यार्थ्यांच्या भावना समजेल आणि कुठेतरी रोजगाराची तडजोड करेल. आम्हाला असं वाटतंय या व्यक्तीकडे आम्हाला आशाच नाही रोजगाराची, कारण की हे मला आम्हाला सिरियसच घेणं. मग आता तुम्हाला महाराष्ट्रभरामधून पाठिंबा मिळतोय का? किती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क झाला तुमचं? कधीपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे? सरला म्हटलं सर आतापर्यंत आता आज तर उपोषणाचा पहिलाच दिवस होता, पण बरेच 100-150 मंडळी आतापर्यंत आमच्या सोबत होती इथं बसलेली टेजवरती. नांदेडचे काही आम्हाला हिंगोली जिल्ह्याला बॉर्डर लागून तिकडच्या तालुक्यातली मुलं आली होती. त्याच्यानंतर इकडून वसमत आमचा तालुका आहे, तिथं हिंगोलीचे प्रॉपर मुलं आहेत. परत इकडून कुठला तरी तो अकोल्याचा एक मुलगा आलेला आहे, वाशिमवरून राहत ते सुद्धा आलेला आहे आणि प्रॉपरचे सुद्धा मुलं आलेले आहेत. सहकार्य व्हायलंय आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये भरपूर जिल्ह्यामधनं विद्यार्थी जर आले तरी उपोषणाला तीव्र दिशा भेटायला काही वेळ लागणार नाही. बरं. आणखी महत्वाचं म्हणजे आता प्रशिक्षणार्थी बांधव तुम्हाला सहकार्य करण्यासाठी येतील नाही येतील माहिती नाही, तुमचा मनाचा किती निर्धार आहे? कधीपर्यंत थांबणार आहात की 2-3 दिवसात उठता? सर माझा तर निर्धार असा आहे की सर्वांना कायमचा रोजगार जोपर्यंत मिळत नाही शासनाचा, आणि जर वेळ आली समजा तर त्या मंगलप्रभात लोणाचा राजीनामा जरी झाला, जर शासनानं या विद्यार्थ्यांचा जर प्रतिसाद जर नाही भेटला, काही नाही भेटलं, तरी मी या विद्यार्थ्यांना कायमचा रोजगार देईल इथपर्यंत उपोषण करण्याची माझी ताकद आहे. मग त्या शासनानं माझ्या जीव जाईपर्यंत जरी नाही दिला, मग मेलो तर संपलं समजा. बरं. मग आता जर विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी यायचं असेल तर कुठं यायचं, कसं यायचं? विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण बॅनरच्या माध्यमातून अगोदर सर्वांना कळलंच, ग्रुपच्या माध्यमातून. पण तसं मी सांगतो की हिंगोली जिल्हा कलेक्टर ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिसच्या गेट वरतीच आम्ही आमचं हे उपोषण मांडलेलं आहे. गेट वरती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वरती रेल्वे उपलब्ध आहेत, रेल्वे स्टेशन जास्तीत 1 किलोमीटर येईल. भागवत सर, तुम्ही तब्येतीची काळजी घ्यावी आणि या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही जो काही पाठिंबा लागत असेल माझ्या उपोषणाची सुरुवात माझ्या सोमवार उपासापासूनच झालेली आहे. छान. आता हा जो तुमचा उपवास आहे तो विद्यार्थ्यांची उपासमारीची वेळ त्यांच्यावरती जी आलेली आहे, तर तो संपवा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. तब्येतीची काळजी घ्या. 100% शिवशंकर आपला सगळ्यांचा मार्ग काढेलच, कारण की सुरुवातही महादेवापासूनच झालेली आहे आणि त्यांच्या उपवासापासूनच झालेली. आता सध्या तुमच्यासोबत प्रशिक्षणार्थी आहेत? मग सध्या आम्ही 2-3 जण बसलेले आहेत समजा, समोर टॉर्च लावलेली समजा 2-3. बरोबर. आणि बाकीचे सगळे जेवायला बाहेर गेले. चालेल. काही दिवसभर ते फ्रेश होते. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या आणि वेळोवेळी अपडेट द्या. आपण ते सर्व प्रशिक्षणार्थी बांधापर्यंत नक्की पोहोचू. आणि सर शासनाच्या मनामध्ये एक रस्ती बसलेली आहे सर, हे जे अभिजित दिप्तेनं समजा हे जे महाराष्ट्रभर केलेलं आहे, याचं कुठेतरी वळण वेगळं भेटू नये म्हणून मला पोलीस स्टेशन कडनं सुद्धा पत्र आलेली आहेत, नोटीस आलेली आहेत की कुठेतरी काय बघू दे. ठीक आहे, आपण जे करायचं ते शांततेच्या मार्गानेच करतो, त्याच्यामुळे त्याच्यावर काही विषय नाही. BNS 168 च्या प्रमाणपत्राच्या नोटीस आल्या मला. जर असला
असं काही घडलंय समजा हा तर त्याच्यानुसार तुमच्यावर कारवाई होईल म्हटलं. चालते म्हणलं, काय अडचण नाही. पण मग विद्यार्थ्यांनी जर पाठिंबा दिला तर लवकरात लवकर रोजगार हिंगोलीतून घेऊन जाणार तुम्ही 100%. तर सध्याच्या काळामध्ये कोणी कोणासाठी करत नाही. बरोबर आहे. कोणाची सुद्धा भाकर हिसकावण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी भाकर मिळावी यासाठी तुम्ही स्वतः भाकर सोडलेली आहे. तुमचं मनापासून कौतुक, अभिनंदन. सोबतच तब्येतीची काळजी सुद्धा घ्यावी विनंती. भागवत सरांशी आपण पुन्हा लाईव्ह मध्ये कॉन्टॅक्ट करूया. सध्या मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्यामुळं मी व्हिडिओ सध्या थांबवतो. परंतु सरांना आपण नंतर लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा सविस्तर बोलूया. भागवत सर, खूप खूप धन्यवाद. हो सर, चालेल. येस. आपल्यासोबत भागवत कबाडी सर जुळले होते हिंगोलीवरनं आणि त्यांनी त्यांची भावना जी व्यक्त केलेली आहे. तुमचं या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतं त्याला कमेंट्सच्या माध्यमातून कळवलं नका. आपला साहजिकच त्यांना पूर्ण पाठिंबा तर डेफिनेटली आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. खूप खूप धन्यवाद.